वाल्मिक कराडचे 3 मोबाईल सीआयडीने जप्त केले। 3 मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे। मोबाईलवरील संवादाचा आवाज कराड याचाच आहे का याची पडताळणी केली जाणार आहे। मात्र अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल तपास पथकाला मिळालेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम आहे। विशेष म्हणजे ही निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती। कराडवर 14 गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर त्याला घेतलंच कसं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय। हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस सहभागी होणार आहेत। राज्यातील गावगाडा आज ठप्प होणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती बंद राहणार आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषदेने पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा खास असलेला वाल्मिक कराड याला अटक झाली। यानंतर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्षाकडून दबाव वाढतोय, सत्ताधारी भाजपकडून। या पार्श्वभूमीवर दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत नेमकी चर्चा काय झाली, धनंजय मुंडेंचा विषय चर्चेत होता का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती घोळाबाबत हायकोर्टात आज अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जनहित याचिका दाखल केली होती। या निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटण्याची शक्यता आहे। मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झालेत। ज्यांना तिथे जायचंय त्यांनी जरूर जावं। पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेले आहेत असं म्हणत जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। शरद पवार महायुतीला पाठिंबा देतील असं वाटत नाही। मतपरिवर्तन होऊन आमच्याकडे आले तर फायदा होईल, केंद्राचा निधी मिळेल अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा अत्राम यांनी दिली। अनेक मंत्र्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत। मंत्र्यांनी पदभार स्वीकारला असला तरी कामकाजाला अद्यापही सुरुवात केलेली नाही। सीएम डीसीएमची परवानगी मिळत नाही तोपर्यंत नियुक्ती होणार नाही, तर येत्या आठवड्यात नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईत अनागोंदी कारभार माजल्याची खंत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली। शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्या सहन करून आपण वेळ मारून नेल्याचंही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितलं। मुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत साखर संकुल इथं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी मेळघाटातील आदिवासी भागात जाऊन कामकाजाचा आढावा घेतला। आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार तसंच आदिवासींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी आढावा घेतला। यावेळी नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या। नागपूर पालिकेच्या निवडणुकीकरता शहर काँग्रेसने बूथवर लक्ष केंद्रित केलंय। भाजपचा बूथनिहाय रचनेवर असलेला भर पाहता काँग्रेस देखील अशाच प्रकारची रणनीती आखणार आहे। 10 वॉर्ड्स मागे एक अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पाठवला आहे। दफनभूमी भूखंड प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांना झटका बसलाय। भूखंड ताब्यात घेण्याचे ठाणे पालिकेला मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। सरनाईक यांच्या बालाजी एंटरप्राइजेस कंपनीला याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभाही कोर्टाने याचिकाकर्त्याला दिली आहे। वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीमध्ये समितीचा कार्यकाळ वाढवण्याच्या विषयावर सर्व सदस्यांमध्ये एकमत झालं। त्याबाबतचा प्रस्ताव हा पुढच्या अधिवेशनामध्ये दिला जाईल। या समितीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसापर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेला आहे।
दौंड तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीनं नागरिकांमध्ये भीती आहे। घरासमोर झोपलेला पाळीव कुत्रा ज्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला, ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। त्यामुळे वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते। सोलापूर शहरातून चोरीला गेलेले 55 मोबाईल जेलरोड पोलिसांनी मूळ मालकांना परत केले। चोरीला गेलेल्या मोबाईलचे CDR मिळवून ते सगळे मोबाईल हस्तगत करण्यात आले होते। गोंदिया तालुक्यातील कामठा इथल्या क्रीडा संकुलात उभारण्यात आलेला सोलर हाई मास्ट लाईटचा खांब कोसळलाय। यावेळी मैदानात सराव करणारा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चिपळूण तालुक्यातील नांदगावमधील शेतकऱ्यानं सांगलीहून 1.25 लाख रुपये खर्च करून आणलेला बैल जंगलात चरायला सोडला आणि तो आलाच नाही। गावकरी गेल्या 2 दिवसांपासून बैलाचा शोध घेत आहेत, पण बैल अजून मिळालेला नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। एका कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगत 1.5% व्याजाचं आमिष दाखवून महिला वकिलाची 7 जणांनी 94 लाखांची फसवणूक केली। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आगर इथल्या जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी आठवडी बाजाराचं आयोजन केलं होतं। या उपक्रमात विविध वस्तू, भाजीपाला, फळं, खाऊ विकत घेण्याकरता शिक्षकांसह पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। गोंदियात चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या। नॉन इंटरलॉकिंगचं काम सुरू असल्यानं 3 दिवस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या। त्याचा फटका प्रवाशांना बसला। छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली। भूसंपादनाची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली। अंदाजे 500 कोटी रुपयांमधून धावपट्टीच्या रुंदीकरणाचं टेक ऑफ होणार आहे। चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या गावातील मालमत्तांचं संपादन धावपट्टी विस्तारीकरणासाठी करण्यात येणार आहे। धाराशिवमधील ग्रामपंचायतीचा कारभार आज बंद राहणार आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरता सरपंच परिषदेकडून बंद पुकारण्यात आला। त्यामुळे आज ग्रामपंचायतीचं कोणतंच कामकाज केलं जाणार नाहीये। कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू का नाही अशी विचारणा नागपूर उच्च न्यायालयानं कापूस महामंडळाला केली आहे। केंद्रीय कापूस महामंडळानं ऑक्टोबर महिन्यात नागपूर खंडपीठात शपथपत्र सादर करत 121 कापूस खरेदी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली होती। दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। किल्ल्याची युनेस्कोच्या टीमने पाहणी केल्याने जागतिक वारसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पण किल्ल्याचा जागतिक वारशाच्या यादीत समावेश होण्याकरता काही पायाभूत सुविधांचा अडसर निर्माण झाला आहे। हा अडसर दूर करण्याकरता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। हिंगोलीत शेतांमध्ये मळणी यंत्राच्या किंवा मजुरांच्या सहाय्याने तुरीच्या काढणीची कामं सुरू आहेत। तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला होता। त्यामुळे तुरीच्या उत्पन्नात जवळपास 25% घट झाली आहे। नागपुरामध्ये तहसील पोलिसांनी गस्ती दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून टिमकी परिसरातून प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे। 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 42 संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे, सिकंदर शेख, बाला रफिक शेख, महेंद्र गायकवाड हे प्रमुख आकर्षण असणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत सोहळा 22 फेब्रुवारीला होणार आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आमंत्रण देण्यात आलंय। ई-बायसिकल यात्रेचं यवतमाळमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। जिल्ह्याची परंपरा असलेले आदिवासी कला नृत्य पथक या रॅलीत सहभागी झाले होते। कल्याणमध्ये चोरीला गेलेला जवळपास 1.5 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत नागरिकांना परत केलाय। त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत।
मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने तपासासाठी एसआयटी स्थापन केलेली आहे। नाशिक परिमंडळाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 4 सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। पनवेलमधील शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। जवळपास 4 महिन्यांचं अनुदान थकलंय। पनवेलच्या पुरवठा विभागाकडून होत असलेल्या उशिरामुळे म्हणजे विलंबामुळे अनुदानाला सुद्धा विलंब होतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारची तिजोरी रिकामी झालेली आहे। त्यामुळे आता 3 महिन्यांमध्ये 64% महसूल वसुलीचं आव्हान प्रशासनासमोर आहे। गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येतोय। अनेकदा एक कर्मचारी 40 ते 50 रुग्णांची जबाबदारी घेतो। तसंच कर्मचाऱ्याला 2 पाळ्यांमध्ये काम करावं लागतं। याचा परिणाम त्या कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर होतो आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे नागरिकांच्या मालमत्ता करावरील थकबाकीचा बोजा वाढतो आहे। थकबाकीदारांना दिलासा देण्याकरता पालिका आयुक्तांनी मालमत्ता करावरील शास्तीसाठी 100% सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याने गायीवर हल्ला करत गायीचा फडशा पाडला। पैठणच्या डोणगाव तांबेमध्ये एका शेतकऱ्यांच्या गोठ्यात प्रवेश करत बिबट्याने गायीवर हल्ला केला। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। सोलापूर शहराची लोकसंख्या आहे 12 लाख, मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ 2688 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही नाहीत, तर पालिकेनेही फक्त 331 कॅमेरे लावलेत। त्यामुळे सोलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला। भर चौकात हल्ला झाल्याने शहरभर खळबळ उडालेली आहे। हल्लेखोर फरार झाले असून पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 3रीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून वही हरवल्याने त्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली। पाठीवर मारहाणीचे वळ दिसल्याने संतप्त पालकांनी शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे। वसईतील गिरीज या गावात कौटुंबिक वादातून 2 कुटुंबात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। दोन्ही कुटुंबातील महिलांनी एकमेकांना मारहाण केली आहे। या प्रकरणी दोन्ही कुटुंबाकडून परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिवंडी तालुक्यातील खांडपेठ चिंचवली गावाच्या हद्दीवरील घरावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला केलेला आहे, दरोडा टाकलेला आहे। घरातील युवकावर चोरट्यांनी लोखंडी पहारीने हल्ला सुद्धा केला। या हल्ल्यात युवक किरकोळ जखमी झालेला आहे। नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे। तुर्भे MIDC मधील बंगालीपाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 इथून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। थकबाकी न भरल्याने नागपूर महानगरपालिकेने 62 भूखंडांवर जप्तीची कारवाई केली। लकडगंजमधील मौजा भरतवाडा पारडी इथले 62 भूखंड जप्त करण्यात आले। टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मीरा रोडमध्येही धागेदोरे आढळून आलेले आहेत। मीरा रोडच्या रामदेव पार्कातील टोरेस ज्वेलरी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी एका बँक खात्यातील 7,47,00,000 रक्कम गोठवण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीत 7,860 ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे। कल्याण शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंच्या वतीने सध्या जोरदार कारवाई सुरू आहे। जळगावातील उड्डाणपुलावर विद्यापीठातील मेस चालकाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला। खोटेनगर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। सोलापूरच्या फताटेवाडी इथं उसाला भीषण आग लागली होती। आगीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे।
मिरजेत डॉक्टरच्या वाहनानं धडक दिल्यानं एका मजुराचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेच्या निषेधार्थ गेल्या 2 दिवसांपासून ऐन थंडीत लहान मुलांसह कुटुंब आमरण उपोषणाला बसलं आहे। डॉक्टर विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। सांगलीच्या विश्रामबाग परिसरात चोरट्यांच्या टोळीकडून चोरीचा प्रयत्न झाला, मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं चोरट्यांनी पळ काढला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरत चाललाय। जिल्ह्याचं किमान तापमान 12°C नोंदवलं गेलंय। गेल्या 2 दिवसांपासून सकाळपासून थंड वारं वाहत आहे, मोठ्या प्रमाणात गारवा आहे। थंडीच्या लाटेत अचानक वाढ झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून जळगावकर गारठलेत। नागरिकांनी स्वेटर आणि शेकोट्यांचा आधार घेतला असून जिल्ह्यात थंडीचा कडाका जोरदार आहे। धुळ्यात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे। तापमानाचा पारा घसरल्यानं धुळेकर चांगलेच कुडकुडले। जिल्ह्याचा पारा 4 अंशांवर गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची लाट वाढली आहे। निफाडचा पारा 6.8 अंशांवर आल्यानं थंडीत वाढ झाली आहे। वाढत्या थंडीसोबत परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे। जनजीवन विस्कळीत झालंय। राज्यात वातावरणात चढउतार दिसतायत। गोंदियात आज 9.4 तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे बोचऱ्या थंडीचा सामना गोंदियाकरांना करावा लागतोय। उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली आहे। उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आलाय। राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे। थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईच्या किमान तापमानात सध्या घट झाली असून बुधवारी 19°C इतकी नोंद झाली आहे। गुरुवार आणि शुक्रवारीही मुंबईत थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे।